मुंबईच्या नीलांबरी या बसच्या छतावर आणि निमित्त खास होतं की सुंदर पाऊस पडेल आणि बस स्टॉप ह्या आगामी चित्रपटाचा पोस्टर लॉन्च होईल. बट पाऊस नाही आहे, पण इथे सेलेब्सचा पाऊस पडलेला आहे. आपल्याकडे खूप सारे सेलेब्स आहेत चित्रपटाच्या निमित्ताने, तर तुम्ही पाहू शकता. कशी आहेस तू? मस्त. तू कशी? फ्रेश दिसतेस. खूपच. सगळ्यात फ्रेश आत्ता जर का कोणी आहे तर ती श्वेतांबरा सावंत आहे. ओनली वन अँड ओनली. आणि ती आत्ताच आली आहे नुकती. आणि ती जस्ट आली आहे. आम्ही आणि ती केव्हाचे vanity उभे आम्ही होतो. एक तास झाला आम्ही इंटरव्ह्यू. श्वेतांबराची वाट बघत 2 तास उभे होतो. बस स्टॉपवर. बरं, आता आपण बस स्टॉपवर बोलूया. आपण बसमध्ये आहोत आणि इथे समोर तुमचं पोस्टर आहे. पोस्टरवरती चर्चा चालू होती, तर तुम्ही सगळे पोस्टरमध्ये कसे दिसतात इथूनच सुरुवात करूया. हेमंत, तुझ्याकडून सुरुवात करूया. अत्यंत वेगळ्या पद्धतीचं एक्सप्रेशन मी पोस्टरवर दिलेलं आहे. तुम्ही बघाल तर डोळ्यात अतिशय अभ्यासू वृत्ती आहे. स्माईलमध्ये काहीतरी शोधण्याची एक इच्छा आहे. कानाच्या पोझिशनवरनं जर लक्षात येत असेल तर ऐकायचं आहे जगाचं खूप काही. हात जो खिशात गेलेला आहे तो कुठेतरी पैसे शोधतोय असा एक तरुण. शूज आणि ही सगळी एकूण जग दुसरीकडे चाललंय, आपण दुसरीकडे बघतोय, अशा काही विशिष्ट गोष्टी याच्यातनं तुम्हाला म्हणजे अभ्यासू नटाच्या ह्या सर्व लक्षणं आहेत आणि ते पोस्टरवर मला असं वाटतं व्यवस्थित रिफ्लेक्ट झालेलं आहे. इंटरव्ह्यू इकडेच संपलेला असं वाटतं. संपला इंटरव्ह्यू संपलाय, आम्ही जाहीर करतो. बरं, सिद्धार्थ, तुझा लुक पोस्टरवरचा कसा आहे? बघ माझा लुक काय खुणावतोय बघ, नीट बघ. माझा लुक असा आहे, ए तू काय करतेस सध्या, तू सध्या काय करतेस, असे माझे डोळे आहेत सध्या. बट बघ ना, म्हणजे यू कॅन सी, म्हणजे मी अमृता, पूजा आणि रसिकापेक्षा जास्त हँडसम दिसतोय. मला सगळ्यात कम्फर्टेबल आणि आउटस्टँडिंग वाटलेला फोटो तो म्हणजे अनिकेत विश्वासराव यांचा. सगळ्यात कम्फर्टेबल आहे. म्हणजे टेस्ट शूट साठी काढतात ना आधी, ए जरा पोझिशन घे रे, काढे 1 2 3 असे ते काढतात ना, तसं त्यातला एक साधारण फोटो वाटतोय. खूप अशी आकर्षक आणि अशी तजेलदार अशी स्माईल आहे. दिलखेचक. हा, आणि असं म्हणजे चॉकलेट बॉय मला म्हणत आता मी वितळतोय चॉकलेट सारखा तिथे मी. तर असं माझं कॅरेक्टर खुलून बाहेर आलं. नाही, मला सगळ्यात विशेष पोस्ट जी वाटली आहे, कधीही पडेल असं वाटतंय, ती म्हणजे रसिका. म्हणजे आपण उभं राहून टापकन असे जर गेलो फोटो देता देता तर काय होईल तेच साधारण आहे. तिने डोक्याला लागू नये म्हणून हातही ठेवला. हा, म्हणजे असं देता देता समजा आपण जर असे उभे राहिलो. नाही तो तिचा झोपलेलाच फोटो आहे. तो झोपलेला, तो असा लावलाय. तो फोटो झोपलेलाच आहे असा, तो असा लावलाय तो. अरे काय खेचतात यार ही लोक. हे असंच चालू होतं पूर्ण शूट भर. खूप खेचलीये, खूप त्रास दिलाय, खूप किस्से सांगितले, खूप एंटरटेन केले आणि खूप मजा केली आहे सगळ्यांनी. हो, फारच. आणि हे बघ, तुला हवी असेल तर हेअर क्लिप सुद्धा आहे इकडे. बरं, अमृता, तुझं राहिलं. तुझ्या पोस्टरचा लुक कसा आहे? माझा काय जो सगळ्यांचा आहे तोच माझा आहे असं मला वाटतं. Very hot. Hot and tempting. Ravishing. नाही नाही, मला कसं आहे माहिती ना, या सगळ्यांमध्ये उभं राहायचं. हे असणार आहेत का माझ्या आजूबाजूला? Are these people going to be around me? काय रे नालायक. तुला असं वाटतं का हे या सगळ्या मुलांनी मिळून माझी, रसिकाची आणि पूजाची इतकी हालत केलेली आहे ना, लिटरली तुला सांगते. तरी एक लुक तिनं झाकला जो तिनं आत्ता आपल्या सगळ्यांसमोर आणलाय. ती कायम तिनं तिच्या हातामध्ये एक बॉटल ओपनर ठेवलेला आहे. हे अनिकेत विश्वासराव यांची खोज आहे. बॉटल ओपनर आहे. यांनी पेप्सी, थम्सअप, कोका कोला. झालं की काय त्रास नको आम्हाला. हा, तसं नाही, पण जसं रसिका म्हणाली तसं आम्ही सगळ्यांनी खूप धमाल मजा केलेली आहे. अँड द कॅप्टन ऑफ द शिप थँकफुली तो खूप स्ट्रिक्ट नसल्यामुळे, खूप लिनियंट असल्यामुळे त्यांनी आमचा सगळा फालतूपणा जो काही आहे तो चालवून कारण घेतला. त्याला तेच हवं होतं. त्याला तेच दाखवायचं होतं की ही पोरं खरं तर काही सिरियस नाही आहेत. आणि तसाच चित्रपट आहे. मला असं वाटतं की खूप नॉस्टॅल्जिक व्हाल तुम्ही हा चित्रपट बघून, कारण खूप अप्स अँड डाऊन्स, कॉलेजमध्ये येणारे आपल्याला काही कॉम्प्लेक्सेस असतात. त्याच्यानंतर त्या कॉम्प्लेक्सेसमुळे आपण मित्रांशी वेगळं, घरी वेगळं, कॉलेजमध्ये वेगळं असं वागत असतो.
आणि त्यातनं मग कसं आपण एक एक टप्पा पूर्ण करत आपल्या आयुष्यातला एक एक बसस्टॉप असा पार पाडत आपण करिअरच्या वाटेला जातो. सो तो इन टोटॅलिटी दाखवणारा हा चित्रपट आहे. नक्कीच दिग्दर्शकांकडे येऊया. आय गेस हा दुसरा चित्रपट, तिसरा तिसरा चित्रपट. तर एक ह्या- तिला असं करायला लागेल. तर ह्या चित्रपटानिमित्त काय सांगाल? आम्ही अभ्यास करतो आमच्या रोलचा. तसा तुम्ही रिपोर्टर अभ्यास करून येत नाही का? हा, प्रश्न विचारण्याच्या आधी किती चित्रपट केलेत, कोणी काय, कोणाबरोबर वगैरे. पोस्टर तर हे अप्रतिम आहे. फक्त हे चेहरे तर आहेत, पण त्याच्या झेब्रा क्रॉसिंगवर जे काही लिहिलेलं आहे ती ह्या सिनेमाची कॉन्सेप्ट आहे की ही आजची मुलं आहेत, MBA पार्ट 2ला असलेली मुलं आहेत की जी आता जगण्याला सामोरे जाणार आहेत. आणि ही अत्यंत सामान्य मुलं आहेत. म्हणजे कुणी ह्याच्यातले रॉकस्टार्स नाही आहेत किंवा मैत्रीसाठी जीव देणारे नाही आहेत. अत्यंत अपॉर्च्युनिस्ट आजच्या काळातली आपला स्वार्थ कुठे आहे त्याच्या मागे धावणारी, पण स्वतःचा एक लिमिटेशन माहिती असलेली मुलं आहेत. आणि त्यांची ही गोष्ट आहे. अशा बस स्टॉपवर उभी आहेत जिथे त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या बसेस येणार आहेत की करिअर का प्रेम, फॅमिली की नोकरी, आणि त्याच्यातलं हे आपल्या कॅरेक्टर्सप्रमाणे काय कुठल्या बसमध्ये चढतील आणि ती बस त्यांना कुठे घेऊन जाईल, अशा पद्धतीची ही संकल्पना आहे आणि ही गोष्ट आहे. नक्कीच या चित्रपटानिमित्ताने आपल्याला 2 नवीन चेहरे दिसणार आहेत, अक्षय आणि सुयोग गोरे यांचा घरात पोहोचलेली आहे. यांचं पदार्पण या चित्रपटातनं होणार आहे. सो इट्स हिज डेब्यू फिल्म अँड वी विश ऑल द बेस्ट टू सुयोग गोरे फॉर हिज डेब्यू फिल्म. व्हेरी नाईस. सुयोग, काय सांगशील? सगळे आता इतकं काही बोललं की माझ्याकडे काही उरलंच नाही बोलायला. बोल रे, कॅरेक्टर काय कळलं असेल आतापर्यंत वगैरे तुझं. तुला SMS केला होता ना काय बोलायचं आहे? नाही, माझं कॅरेक्टर एक इमॅच्युअर ज्युनियर कॉलेजमधला एक मुलगा आहे आणि जो त्याच्या करिअरसाठी अभ्यास वगैरे काय करतो, एकदम गुणी बाळ आहे, पण कुठेतरी त्याचा पाय घसरतो. आणि कुठे रे? तुझा कुठे घसरला सुयोग? माझा कुठेही घसरलेला नाही आहे. फिल्ममध्ये सुमेध माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे, तर त्याचा पाय घसरतो, पण तो गुड बॉय असल्यामुळे त्याला पस्तावा पण होतो. आणि बाकी सिद्धार्थ सांगेल तुम्हाला. मला नेमला त्यांनी आता ऑलमोस्ट त्याचं काम करायला जायचंय माझ्या. अक्षय, अक्षय is here. सेट होता सर्वात शांत माणूस असं मला वाटतं. ए आत्ता उतर खाली पटकन, ही बस तुझी नाहीच आहे. आणि कॅरेक्टर पण इतकं शांत आहे, अभ्यासू. तुम्ही बघू शकता, चष्मा आहे, खूप कॅरेक्टरचा अभ्यास करणारा, म्हणजे अभ्यासाचा अभ्यास करणारा, असं एक छोटं असं मला अभ्यासू अभ्यासू कॅरेक्टर. स्टुडियस. नंतर तो कॅरेक्टर लेस कसा होतो आणि नंतर अशी खूप मजा मस्ती आहे या फिल्ममध्ये. आणि इतक्या खतरनाक खिलाड्यांबरोबर काम करण्याची एक संधी मिळाली, खूप मजा आली. श्रेयस, आता तुझ्याकडे येऊया. MBA पार्ट 1चे, आम्ही MBA पार्ट 2चे असतो सगळे, हे MBA पार्ट 1 मध्ये. कसं वाटलं चित्रपटाची निर्मिती? चित्रपटाची निर्मिती करून खूप छान वाटलं. सगळं व्यवस्थित जुळून आलं. एवढे सगळे खतरोगे खिलाडी एका फिल्ममध्ये येणे वॉज अ बिग टास्क. आणि जुळून आणण्यातच आमची खूप मशक्कत झालेली, पण शेवटी जुळून आणलं आम्ही सरांनी, आणि मी खूप मेहनत घेतलेली त्याच्या मागे. सो पण फक्त एवढंच म्हणायचं आहे की ही फक्त यूथची फिल्म नाही आहे, तर फॅमिलीची पण फिल्म आहे. आणि यूथ असं मस्त चांगलं कोलॅबरेशन लिहून आणलेलं आहे सरांनी. सो बघायला मिळेल 21 जुलैला. नक्कीच, थँक्यू सो मच. आत्तापुरतं एवढं बोलणं पुरेसे आय गेस. ट्रेलर, म्युझिक लॉन्चच्या निमित्ताने पुन्हा बोलूच. तोपर्यंत थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी.